तर रायगडमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीचे आणि सुनील तटकरे यांचे निकटवर्ती असलेले विकास गायकवाड यांनी मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला। त्यामुळे अजितदादांच्या राष्ट्रवादीला रायगडमध्ये ऐन निवडणुकीच्या तोंडावर मोठा धक्का बसणार आहे। रायगडमध्ये सुनील तटकरेंनी देखील शिवसेनेतले मोठे मासे गळाला लावायला सुरुवात केली आहे। शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख आणि गोगावले यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जाणारे रमेश मोरे यांनी शिवसेनेसोबतच गोगावले यांना अखेरचा जय महाराष्ट्र करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला। सत्ताधाऱ्यांमध्ये तू मोठा की मी मोठा या वादामध्ये विकास बोंबलत पडलाय। युवकांच्या रोजगाराबाबत कोणी बोलत नाही। एरवी यावरती बोलणारे दीपक केसरकर आज यावरती बोलत नाहीयेत असा टोला उबाठा शिवसेना विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांनी हाणलाय। शेतकऱ्यांसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी रणशिंग फुंकले। शेतकऱ्यांनी रस्त्यावरती उतरावंच लागेल शेतकऱ्यांना असा इशारा जरांगेंनी दिलाय। शेतकऱ्यांसाठी सरकारचे कपडे फाडावे लागतील असंही जरांगे म्हणाले। मुस्लिम समाजाबरोबरच अल्पसंख्याक समाजाला सोबत घ्या अशा सूचना दत्ता भरणे यांनी कार्यकर्त्यांना दिल्या आहेत। सोलापुरातील माढा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक झाली। यात दत्ता भरणे यांनी अल्पसंख्याक समाजाला सोबत घ्या, त्यांना जाऊन भेटा, त्यांना मदत करा असा सल्ला दिलाय। आमदारकी मिळावी म्हणून बच्चू कडू आंदोलन करतायत। राजकीय पुनर्वसन करा म्हणून बच्चू कडूंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली असा गौप्यस्फोट रवी राणांनी केला। नालासोपारा पूर्व स्टेशन परिसरातील साई बाजारातील चप्पल विक्री करणाऱ्या 3 ते 4 दुकानांच्या गोदामाला भीषण आग लागली। फटाक्यांमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे। आगीत मोठं आर्थिक नुकसान झालंय। बारामतीच्या फलटण रोड परिसरातील भंगाराच्या गोदामाला अचानक भीषण आग लागली। अग्निशमन दलानं घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न केले। स्टेट ऑफ ग्लोबल एअर 2024नं नुकताच अहवाल सादर केला आणि या अहवालानुसार जगात प्रत्येकी 8वा मृत्यू हा वायू प्रदूषणामुळे होत असल्याचं वास्तव समोर आलंय। 2021 मध्ये तब्बल 81 लाख लोकांचा मृत्यू केवळ प्रदूषित हवेमुळे झालाय। विशेष म्हणजे ही संख्या तंबाखूमुळे होणाऱ्या मृत्यूपेक्षाही जास्त आहे। तंबाखूमुळे 75 लाख जणांचा मृत्यू झालाय। भारताची राजधानी नवी दिल्लीतील हवेची गुणवत्ता 21 ऑक्टोबर मंगळवारी धोकादायक पातळीवरती घसरली आहे। हे शहर जगातील सर्वात प्रदूषित शहर बनलंय। तर जगातील पहिल्या 5 प्रदूषित शहरांमध्ये भारतातील 3 शहरांचा समावेश असून मुंबई 4थ्या क्रमांकावरती आहे। तर शहापूरमध्ये सुद्धा पावसानं हजेरी लावली। शेणवे, वेहलोली, डोलखाम या भागामध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला। अचानक आलेल्या पावसानं नागरिकांची तारांबळ उडाली। सोलापूर जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि महापुरामुळे बाधित झालेल्या बळीराजाच्या बँक खात्यात मंगळवारी भरपाई जमा व्हायला सुरुवात झाली। 4 लाख बाधित शेतकऱ्यांची नावं शासनाकडे अपलोड झाली आहेत। त्यांच्या खात्यात 500 कोटी रुपयांची भरपाई जमा होण्याची शक्यता आहे। पूरग्रस्तांना मदत ही 2 हेक्टरऐवजी 3 हेक्टरपर्यंतच्या शेतजमिनीसाठी देण्याचा निर्णय राज्य सरकारनं जाहीर केला होता। त्यानुसार वाढीव 1 हेक्टरसाठीच्या मदतीपोटी 648 कोटी रुपये वितरित करण्यात आले। आता प्रत्येक ग्रामपंचायतीची वेबसाईट नव्यानं विकसित होणार आहे। त्यामुळे प्रत्येक गावचा इतिहास आणि जमा खर्च नागरिकांना मिळणार आहे। ग्रामविकास विभागानं मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या पार्श्वभूमीवर ही वेबसाईट कशा पद्धतीनं विकसित करायच्या आहेत याच्या सूचना दिल्या आहेत। देशभरात पोस्ट तिकिटांचा बनावट धंदा सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। पोलिसांनी मुंबई, दिल्ली आणि बिहारमध्ये केलेल्या कारवाईत 3घांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडनं कोट्यवधींची बनावट तिकीटं जप्त करण्यात आली आहेत। बनावट तिकीटं छापून अर्ध्या किमतीत विकली असून आरोपींनी बनावट तिकिटांच्या माध्यमातून तब्बल 8 कोटी रुपयांचे व्यवहार केल्याची माहिती मिळाली आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत अपात्र असलेल्या लाभार्थ्यांनी आतापर्यंत सरकारकडून 164.52 कोटी रुपयांचा निधी उकळल्याचं समोर आलंय। यातून 12,000च्या वर पुरुष तर 77,000 अपात्र महिला असल्याची माहिती मिळाली आहे। 2 लाखांच्या घरात पोहोचलेल्या चांदीचे भाव 7 दिवसात तब्बल 33,000 रुपयांनी घसरलेत। लक्ष्मीपूजनाच्या दिवशी चांदीच्या भावात 8,000 रुपयांची घसरण झाली। त्यामुळे चांदी 1,62,000 रुपयांवरती आली आहे। वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अखत्यारीमध्ये एकूण 36 वैद्यकीय महाविद्यालय आहेत। त्यामध्ये युट्यूबर आणि डेमॉन्स्ट्रेटरची पदं भरण्याचे निर्देश नॅशनल मेडिकल कमिशनने दिले। त्यामुळे वैद्यकीय शिक्षण विभागानं ही पदं भरण्याचा निर्णय घेतलाय। त्यानुसार 1100 पदं भरली जाणार आहेत। राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं जेईई मुख्य परीक्षेचं वेळापत्रक जाहीर केलं। पहिल्या सत्राची परीक्षा 21 ते 30 जानेवारी 2026 तर दुसऱ्या सत्राची परीक्षा 1 ते 10 एप्रिल 2026 दरम्यान आयोजित करण्यात आली आहे। दरम्यान पहिल्या सत्रासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे।
देशातील सर्व नागरिकांनी स्वदेशी वस्तूंचा वापर करावा. आम्ही फक्त स्वदेशी उत्पादनच वापरतो, हे त्यांनी अभिमानानं सांगावं, असा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवाळी निमित्तानं जनतेला दिला. त्यांनी नागरिकांना उद्देशून लिहिलेल्या खुल्या पत्रात म्हटलंय की एक भारत श्रेष्ठ भारत हा नारा अधिक बुलंद करण्यासाठी नागरिकांनी एकजुटीनं प्रयत्न करावेत, असं आवाहन त्यांनी केलंय. दिवाळीला गावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी सर्व मार्गावरती विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात आल्या. त्याचा फटका नियमित धावणाऱ्या सुपरफास्ट गाड्यांसोबतच वंदे भारतला देखील बसलाय. दरम्यान गेल्या 2 दिवसांपासून अनेक रेल्वे उशिरानं धावत आहेत. मान्सूननं मुंबईतून एक्झिट घेतल्यानंतर शहर आणि उपनगरात ऑक्टोबर हिटची तीव्रता वाढली आहे. या उकाड्यानं हैराण झालेले मुंबईकर सध्या बेस्टच्या वातानुकूलित बसेसमधून प्रवास करण्यात पसंती देत आहेत. त्यामुळे बेस्टच्या एसी बसेस प्रवासी सेवेमध्ये सुपरहिट ठरल्या आहेत. ऑक्टोबरच्या 20 दिवसात तब्बल 2.28 कोटी मुंबईकरांनी एसी बसमधून प्रवास केला. त्यातून बेस्टला 25 कोटींचा महसूल मिळालाय. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात पारंपरिक पद्धतीने लक्ष्मीपूजन पार पडलं. विठ्ठलाचा परंपरागत असणारा सोन्याचा मुकुट मध्यभागी ठेवून लक्ष्मीपूजनाची पूजा करण्याची प्रथा पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात आहे. मंदिरात सोन्याच्या दागिन्यांचे आणि इतर धनधान्य वस्तूंचं पूजन प्रभारी व्यवस्थापक पृथ्वीराज राऊत यांच्या हस्ते संपन्न झालं. मुंबई उपनगरामध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. परतीच्या पावसानं वातावरणात काहीसा थंडावा पसरलाय. भिवंडी शहर आणि ग्रामीण भागात पावसानं दमदार हजेरी लावली. ढगाळ वातावरणासह विजांच्या कडकडाटात पाऊस झाला. मागील 2 दिवसांपासून उघड्यापासून नागरिकांना थोडासा दिलासा मिळतोय. अवघ्या 1 तासाच्या पावसानं बदलापूर पूर्व भागातील मच्छी मार्केट परिसरात अनेक दुकानांमध्ये पाणी शिरलं. 1 तासात जवळपास 101 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली. उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर या शहरामध्ये सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. पावसामुळे रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय. नवी मुंबईत अचानक पावसानं वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटामध्ये जोरदार हजेरी लावली. पावसानं या अवकाळी पावसामुळे दिवाळी निमित्तानं लावण्यात आलेले कंदील ठिकठिकाणी तसंच सार्वजनिक ठिकाणी आणि घरोघरी लावण्यात आलेले कंदील पावसामुळे भिजून गेले. ठाण्यातील वृंदावन सोसायटीतील इमारतीवरती लावलेले पत्रे कोसळले. ठाण्यात सोसायटीच्या वाऱ्यामुळे हे पत्रे कोसळले असून पत्र्याचा काही भाग उडून दुसऱ्या बिल्डिंगच्या गाड्यांवरती पडला. सिंधुदुर्गात पावसानं हजेरी लावल्यामुळे सगळ्यांचीच तारांबळ उडाली. या पावसामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भात कापणीवरती परिणाम होण्याची शक्यता आहे. दिवाळीच्या आनंदी वातावरणात लोणावळा शहरात पावसानं अनाहूत पाहुणा म्हणून हजेरी लावली. लक्ष्मीपूजनाच्या लगबगीदरम्यान अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची खरेदी करताना धांदल उडाली. नांदेडमधल्या मुखेड आणि देगलूर तालुक्यात परतीच्या पावसानं जोरदार हजेरी लावली. जिल्ह्यामध्ये अजूनही ढगाळ वातावरण कायम असून हवामान खात्यानं पावसाची शक्यता वर्तवली आहे. सावंतवाडी तालुक्यासह ग्रामीण भागातील व्यापारी वर्गात मोठी नाराजी बघायला मिळते. पावसाचा हा अनपेक्षित फटका दिवाळीच्या जल्लोषावरती तडाखा देणारा ठरतोय. सावंतवाडी बाजारपेठेवर याचा परिणाम झालेला बघायला मिळतोय. कोल्हापुरात देखील मुसळधार पाऊस झाला असून अचानक आलेल्या पावसानं तारांबळ उडवली. दारात काढलेल्या रांगोळ्या, कागदी आकाशकंदील यांना त्याचा फटका बसला. अकोला शहरामध्ये पावसानं अक्षरशः जोरदार हजेरी लावली. दिवाळीच्या उंबरठ्यावर उत्साहानं बाजारात उतरलेल्या नागरिकांना पावसानं अक्षरशः भिजवून टाकलं. फटाके, सजावट, दिवे, फुलं, मिठाई आणि रांगोळीच्या साहित्याची खरेदी करताना नागरिकांची तारांबळ उडाली. दिवाळी निमित्तानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या निवासस्थानी लक्ष्मीपूजन केलं. वर्षा बंगल्यावरती त्यांनी पूजा केली. लक्ष्मीपूजनानिमित्तानं मुंबईतील महालक्ष्मी मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. लक्ष्मीपूजन, कुबेर पूजन या निमित्तानं पोशाखाच्या वेळी दरवर्षी प्रथा परंपरेप्रमाणे विठ्ठल आणि रुक्मिणीला अलंकार परिधान करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर मंदिरावर केलेली आकर्षक सजावट सर्वांचं लक्ष वेधून घेत होती. साई मंदिरात पारंपरिक पद्धतीने लक्ष्मी कुबेर पूजन करण्यात आलं. साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी सपत्नीक पूजा केली. नांदेडमधल्या माहूरगडावरील रेणुका माता मंदिरात दिवाळी साजरी करण्यात आली. मंदिराला आकर्षक फुलांची सजावट आणि विद्युत रोषणाई केल्यामुळे मंदिर परिसर नयनरम्य झालाय. पुण्यामध्ये लक्ष्मीपूजनाचा उत्साह ठिकठिकाणी बघायला मिळाला. घरोघरी लक्ष्मीपूजनासोबतच पुण्यातील बाजारपेठांमध्ये व्यापाऱ्यांकडे सुद्धा धार्मिक विधी करून लक्ष्मीपूजन साजरं झालं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईमध्ये आधार सोशल ट्रस्टतर्फे आयोजित उपक्रम सीमेवरील जवानांसाठी दीपावली फराळ अभियानाच्या अंतर्गत ट्रकला हिरवा झेंडा दाखवून त्याला रवाना केलं. हा ट्रक भारतीय जवानांना दिवाळीच्या फराळाच्या रूपात मायेचा एक घास पोहोचवणार आहे.
दिवाळी निमित्तानं सांगलीच्या बाजारपेठेत झेंडूच्या फुलांची मोठी आवक झाली आहे, त्यामुळे फुलांचे दर कोसळलेत. फुलांचे दर शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका देत आहे. परभणीमध्ये ऐन दिवाळीत झेंडूच्या फुलांचे भाव उतरल्यामुळे संतप्त होत फुलं रस्त्यावरती फेकण्यात आली. बाजारात मोठ्या प्रमाणात झेंडूच्या फुलांची आवक झाल्यामुळे फुलांना 10 रुपये किलोचा दर मिळाला. वाशिम सोबतच जिल्ह्यातील बाजारपेठेत झेंडू फुलांची मोठ्या प्रमाणात आवक झाल्यामुळे झेंडू फुलांना 5 ते 10 रुपये इतका कवडीमोल दर मिळतोय. तर मानोरा शहरामध्ये झेंडू फुलांना ग्राहकच नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी विक्रीस आणलेला झेंडू मोफत वाटला. विक्रोळीतील कलमवार नगरमध्ये रस्त्यावरती खड्डेमुक्त दीपोत्सव आंदोलन करण्यात आलं. नागरिकांनी महापालिका प्रशासनाचा निषेध केला. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर रस्त्यांवरच्या खड्ड्यात दीप प्रज्वलित करून अंधाराकडून उजेडाकडे हा संदेश नागरिकांनी दिला. अकोल्यातील मुख्य बाजारपेठेत रविकांत तुपकरांच्या क्रांतिकारी शेतकरी संघटनेकडून सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं. शेतमालाला हमीभाव मिळत नसल्यामुळे सरकार शेतकऱ्यांची लूट करते असा आरोप संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला. यवतमाळ तहसील कार्यालयासमोर ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांनी चटणी भाकर खाऊन आंदोलन केलं. सरकारनं कर्जमाफीचं आश्वासन पूर्ण न केल्यामुळे शेतकऱ्यांनी सरकारविरोधात असंतोष व्यक्त केला. दिवाळी सणामध्ये चक्क अळ्या आणि किडे असलेलं रॅशन हे नागरिकांना वाटप करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार नांदेडच्या हदगाव तालुक्यातील उंचाळा गावामध्ये उघडकीस आलाय. स्वस्त धान्य दुकानातून नागरिकांना निकृष्ट दर्जाचं रेशन पुरवलं जात असल्याचा आरोप होतोय.